नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती पाहणार आहोत। मग यामध्ये ही योजना काय आहे, याचे उद्दिष्ट काय आहेत, स्वरूप काय आहे, पात्रता आणि कागदपत्रे कुठली आहेत, या योजनेमध्ये लाभ कसा व किती मिळणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील जे काही वयोवृद्ध असतील त्यांना सामान्य स्थितीत जीवन जगता यावे, यासोबतच येणारे अपंगत्व, अशक्तपणा, दृष्टीदोष यावर उपाययोजना करण्याकरता आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्र इत्यादी करिता परीक्षण करण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेलेली आहे। यानंतर या योजनेचे स्वरूप काय आहे ते पाहूयात। तर या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असतील ते चष्मा, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, वॉकर, कमोड, यानंतर कंबर, मान आणि गुडघ्यासाठी जे पट्टे असतात ते खरेदी करू शकतात। आता या योजनेसाठी पात्रता कुठली आहे, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय जे आहे ते 65 व 65 वर्षापेक्षा जास्त असायला हवे आणि लाभार्थ्याच्या कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2 लाखापेक्षा कमी असायला हवे। यासोबतच लाभार्थ्याने मागील 3 वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। जर लाभार्थ्याने या योजनेचा लाभ घेतला असेल तर तो लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरेल। यानंतर योजनेस आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत ते पाहूयात। मग त्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी कुठलेही ओळखपत्र असेल तरी चालेल। त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स लागेल, 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि 2 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न हे कमी आहे असे स्वघोषणापत्र या योजनेसाठी लागणार आहे। अशा प्रकारे ही कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत। आता या योजनेसाठी लाभ कसा मिळणार आहे, तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या बँक खात्यात एक रकमी 3000 रुपये डीबीटी पोर्टल मार्फत वर्ग केले जाणार आहेत आणि या रकमेचा वापर करून लाभार्थी जे काही उपकरणे सांगितलेली आहेत ती उपकरणे खरेदी करू शकतो। आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, तर जी कागदपत्रे मी ऑलरेडी सांगितलेले आहेत त्या कागदपत्रांसहित एक प्रस्ताव 31 जुलै 2024 पूर्वी समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला तो सादर करायचा आहे। समाज कल्याण कार्यालय हे जिल्ह्याचे किंवा तालुक्याच्या ठिकाणी असतात। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि जे काही वृद्धांसाठी आवश्यक उपकरणे आहेत ते उपकरणे खरेदी करू शकता। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। मी आशा करते की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।